कुमार गोरे यांच्या हस्ते आज दादा कोंडके यांच्या मूळ गाव असणाऱ्या इंगोली या गावात दादा कोंडके यांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. यांच्यासोबत आपण पाहिलं तर सदाभाऊ खोत आणि मंत्री आमदार गोपीचंद पडळकर आपल्याला इथे असताना पाहिलं होते. आपल्यासोबत ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं मंत्री जयकुमार दादा आहेत. दादा, अनेक दिवसांची गावकऱ्यांची मागणी होती, त्यांचं स्मारक आज अखेर तुम्ही भूमिपूजन. अनेक दिवसांची गावकऱ्यांची मागणी होती. त्या मागणीसोबतच आदरणीय दादा कोंडकेंच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या त्यांच्या चाहत्यांची मागणी होती की त्यांचं स्मारक झालं पाहिजे. अनेक दिवसापासून वंचित असलेला हा प्रकल्प गावकऱ्यांच्या पुढाकारानं आणि खास करून गोपीचंदजी पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील आणि गावातले सगळे गावकरी असतील यांच्या माध्यमातून आता दादा कोंडकेजींचं भव्य असं स्मारक या ठिकाणी होईल. महाराष्ट्र चर्चेला जाईल असं भव्य स्मारक करू असं आश्वासन याआधी खरं तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आले होते, त्यांनी दिलेलं होतं. तशाच पद्धतीचं स्मारक पुढच्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. नाही, नक्की त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कलागुणांना साजेसं असं स्मारक या ठिकाणी होईल. आणि एक त्यांच्या आठवणींना उजाळा या निमित्तानं या स्मारकाच्या माध्यमातून दिलं जाईल आणि गावकरी असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी एक प्रेरणास्थान असेल ते. राजकीय प्रश्न सर, आज उद्धव ठाकरेंनी प्रेस घेतली आणि काल खरं तर शिवसेनेचे खासदार जे भेटले मोदींना, त्याच्यावरून टीका केली. मोदींना त्यांना भेटायला वेळ, मात्र जेनजी तरुणांनी जे आंदोलन केलं त्या तरुणांना भेटायला वेळ नव्हता. आता उद्धव ठाकरेंच्यावर अधिकचं बोलावं अशी माझी इच्छा नाही. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हे खासदार आपल्याला सोडून मोदीजींना का भेटतात आणि आपल्यावर या सगळ्या लोकप्रतिनिधींचा विश्वास का नाही आहे. शिवसेना सोडून रोज नवनवीन नेते मंडळी का जातात, याच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. कुणाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. आता संजय राऊत यांनी सुद्धा असं म्हटलंय की मोदी शहांचे पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना आहे, मोदी शहांचे पक्ष. मी संजय राऊतांना ओळखत नाही. मनोज जारंगे यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलाय, त्या आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. ते वारंवार बावनकुळे असतील किंवा फडणवीसांवर निशाणा साधतायत. बावनकुळेंनी पत्र दिलं प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी, असं त्यांनी म्हटलं. नाही, शासनानं कायम भूमिका घेतलेली आहे. खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आणि महाराष्ट्र सरकारनं भूमिका घेतलेली आहे की मराठा समाज बांधवांना आरक्षण देत असताना कुणबी मराठा प्रमाणपत्र जे लोकच्याकडे पुरावे आहेत, ज्या लोकांना खऱ्या अर्थानं कुणबी मराठा हा त्यांच्या रेकॉर्डवर असलेला पुरावा आहे, अशा लोकांना कुणबी मराठा सर्टिफिकेट दिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे आणि मला वाटते लाखो मराठा युवकांना किंवा मराठा समाजाच्या लाखो लोकांना याचा लाभ झालेला आहे. धन्यवाद. तर होते मंत्री जयकुमार गोरे, त्यांनी दादा कोंडके यांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन केल्यानंतर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहिलं होते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.